सत्यवान सावित्रीची गोष्ट खरंच नवऱ्याला यमाकडून परत आणण्यासाठी होती का? प्रत्येक गोष्ट घडली आहे की नाही हे महत्वाचं नाही, पण ती गोष्ट आपल्याला काय सांगते हे महत्वाचं आहे. सावित्री म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स, म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता. सत्यवान म्हणजे रिलेशनशिप, कोणतंही नातं. आणि यम म्हणजे ती प्रत्येक गोष्ट जी नातं संपवायला येते, जसं की अहंकार, विश्वासघात, बाहेरची माणसं, आर्थिक ताण, दुरावा. यम नेहमी येतो आणि तो येणारच. प्रश्न हा आहे की तुमच्यातली सावित्री त्याच्या मागे मागे जायला तयार आहे का? सावित्रीने कोणते 3 वर मागितले होते हो? पहिलं, सासऱ्यांची दृष्टी, म्हणजे नात्यात क्लॅरिटी. कुठल्याही नात्यामध्ये स्पष्टता असणं खूप गरजेचं आहे. दुसरा वर, राज्य परत, म्हणजे गेलेली स्टेबिलिटी परत आणणं, म्हणजे नात्यात स्थिरता. तिसरं वर, पुत्र, नात्यात ग्रोथ, म्हणजे नात्याचं भविष्य. स्त्री म्हणून आपण भावनिकदृष्ट्या खूप सक्षम असतो, खूप स्ट्रॉंग असतो, पण पुरुष खूप लॉजिकल असतात. नातं एकदा बांधलं की ते संपत नाही, ते दरवर्षी निवडावं लागतं. लग्नातली 7 वचनं, वटवृक्षाच्या भोवती 7 फेऱ्या घेऊन आपण रिन्यू करतो. सावित्रीने हार मानली नाही. प्रत्येक वेळी जर का तुम्हाला असं वाटत असेल की मीच का, कारण तुम्ही इमोशनली खूप स्ट्रॉंग आहात, त्यामुळे तुमचं नातं वाचवणं या सावित्रीच्या हातात आहे. तर प्रश्न हा आहे की तुम्ही यमाच्या मागे जाल का? म्हणजेच नात्यातल्या संकटांवरती मात कराल का?